मुंबई हे शहर प्रत्येकाला स्वतःचं काही करून दाखवण्याची एक संधी तर नक्कीच देतं। येथील प्रत्येकालाच आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा असते। आज आपण भेटणार आहोत मुंबईच्या अशाच एका तरुणाला ज्याने स्वतःचा फूड ट्रक सुरू करण्यासाठी तब्बल 2 लाखांची नोकरी सोडली आहे। तहा फारुख पठाण असे या तरुणाचे नाव आहे। हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मुंबईतल्या नावाजलेल्या हॉटेलमध्ये शेफ व ऑपरेशनल मॅनेजरची पोस्ट असलेली नोकरी सोडून दादरच्या हिंद माता परिसरात स्वतःचे नॉनव्हेज पदार्थांचे फूड ट्रक तहा यांनी सुरू केले आहे। तहा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईतील नावाजलेल्या हॉटेलमध्ये ते VIP कस्टमर्स, ज्यात IPL मधील लखनौ टीमच्या खेळाडूंचा समावेश होता, अशा VIP कस्टमर्सना ते हँडल करायचे। पण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची भूक माणसाला एकदा लागली की तो काही केल्या एका ठिकाणी त्याचे मन लागत नाही। त्यामुळे हॉटेलची नोकरी सोडून तहा यांनी नॉनव्हेज स्नॅक्स प्रकार म्हणजेच चिकन मोमो, शवार्मा, कबाब इत्यादी त्यांच्या फरनाज नामक फूड ट्रकवर विकण्यास सुरू केले। हॅलो, माझं नाव तहा पठाण आहे। मी इथे दादरमध्ये बेस्ट फूड ट्रक चालवतोय। माझ्या फूड ट्रकचं नाव फरनाज इटरीज आहे। मला इथे 6 महिने झाले हा फूड ट्रक चालवता। आमच्याकडे मोमोज भेटतात, शॉर्मा भेटतो, तंदुरी भेटते, टिक्का भेटतो। आमची स्पेशालिटी मोमोज आहे। आम्ही सगळ्यात बेस्ट सेलिंग डिश आमची तंदुरी मोमोज आहे आणि त्याच्यानंतर शॉर्मा आहे। मी हॉटेल मॅनेजमेंट बॅकग्राऊंड वरनं आहे। मी 3 वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री केली आहे। त्याच्यानंतर मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 2 वर्ष काम केलं। मग नंतर कंटाळून मी स्वतःचा बिझनेस टाकावा म्हणून छोटा फूड ट्रक घेतला आणि चालू केला। इनिशियली आमचे 2-4 प्लेट जायचे मोमोज, शॉर्मा पण आमचं एवढं सेलिंग नव्हता। मग नंतर 6 महिने जरा गेले, आम्ही मेहनत केली, तर आता आमचे 100 प्लेट पर्यंत मोमोज जायला लागले। आमचा शॉर्मा 15 किलो पर्यंत जायला लागलाय। आणि जेव्हा मी जॉब करत होतो, आम्ही जॉब प्रोफाईल मध्ये आम्ही सर्व्हिस लाईन मध्ये होतो। सगळे VIP लोकांना मी हँडल करायचो ताजमध्ये। त्याच्यानंतर जेव्हा IPL मध्ये लखनौ टीम सोबत होतो तेव्हा पण सगळ्या प्लेयरची पर्सनल रिक्वायरमेंट आम्ही पूर्ण करायचो। जेवढे लखनौची पूर्ण टीम आमच्या हॉटेलमध्ये स्टे करत होती। 2021 मध्ये कोविड बबल होता, बायो बबल, तर त्यांची पूर्ण टीम 3 मंथ साठी आमच्या हॉटेलमध्ये येऊन स्टे करत होती। त्यांचे सगळे प्लेयर्स, KL राहुल, कुणाल पांड्या, अजून कोण आहे त्यांच्यात, रवी बिश्नोई, स्टॉयनिस, जेवढे पण आहेत त्यांचे सगळे प्लेयर्स सोबत आमचं बोलणं होतं। माझ्याकडे खूप प्लेयर्सचे नंबर्स पण आहेत, त्यांनी आम्हाला समोरून दिले की इन फ्युचर वी विल कॉन्टॅक्ट यू। तर आमच्या फूड ट्रक मध्ये आमचा मेन्यू स्टार्ट होतोय 40 रुपीज फॉर शॉर्मास आणि 50 रुपीज फॉर मोमोज। 50 रुपीज मध्ये आमचे हाफ प्लेट मोमोज येतात चिकनचे आणि पनीरचे, आणि 40 रुपीज मध्ये आपला पाव शॉर्मा येतो। आणि त्याच्यानंतर आमच्याकडे शॉर्माची खूप व्हरायटी आहे, 10 ते 15 वेगवेगळी व्हरायटीज आहेत शॉर्माची। आमची स्पेशालिटी टिक्का शॉर्मा, सीख शॉर्मा आणि ओपन शॉर्मा आहे। आणि तुम्ही तंदूर आयटम मध्ये बघितलं तर तंदुरी लॉलीपॉप पण आम्ही या नवीन आयटम चालू केला आहे। या ठिकाणचा मेन्यू देखील अतिशय पॉकेट फ्रेंडली किमतीचा आहे। येथील मोमो प्लेट 50 रुपयांपासून सुरू होते। सुरुवातीला या ठिकाणी फक्त 5 प्लेट मोमो व 1 किलो शवार्मा विकला जात होता, पण कालांतराने आता या ठिकाणी दिवसाला 100 प्लेट मोमो व 15 किलो शवार्मा विकला जातो। नोकरी सोडणं नक्कीच एक योग्य निर्णय होता, कारण आता दुपटीने पैसा कमावण्याची संधी तहा यांना मिळाली आहे, अशी माहिती स्वतः तहा पठाण यांनी आपल्याला दिली आहे। लतिका अमोल, लोकल 18, मुंबई।